याकूब मेमनच्या फाशीनंतर छोट्या शकीलनं भारताला धमकी दिली आहे। टाइम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्राच्या कार्यालयात फोन करून त्याने ही धमकी दिली आहे। भारताने एका निर्दोष व्यक्तीला शिक्षा दिली आहे, त्यामुळे याचे गंभीर परिणाम भारताला भोगावे लागतील। या प्रकरणाशी याकूबचा काही संबंध नव्हता। याकूबने समर्पण केलं होतं, मात्र भारताने त्याचा विश्वासघात करून त्याला फासावर लटकवलं, असं छोटा शकीलने म्हटलंय। भारताने एका निर्दोष व्यक्तीला शिक्षा दिली, याचे गंभीर परिणाम भारताला भोगावे लागतील। या प्रकरणाशी याकूबचा काही संबंध नव्हता। याकूबने समर्पण केलं होतं, मात्र भारताने त्याचा विश्वासघात करून त्याला फासावर लटकवलं। याकूब हा गुन्हेगार नव्हता। टायगर मेमननं केलेल्या कृत्याची शिक्षा भारत सरकारने याकूबला दिली आहे। तर दाऊदलाही भारतात परतण्याची इच्छा होती, पण त्यालाही अशाच प्रकारे फाशी देण्यात आली असती, म्हणून त्याने भारतात येणं पसंत केलं नाही, असं छोटा शकीलने म्हटलंय।